विदर्भ न्यूजची विशेष बातमी। शेवटी त्या विवादित बहुचर्चेत असणाऱ्या जागेवर झाले एकाच वेळी 450 रोपट्यांचे रोपण। नगर परिषद अचलपूर, सामाजिक वनीकरण विभाग, उपविभागीय कार्यालय, नझुल कार्यालय, आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन यांच्या प्रयत्नांना यश। गेल्या एका वर्षापासून न्यायालयाच्या मध्ये अडकून असलेली शासकीय गोडाऊन मागील 2 एकर खुल्या जागेत 450 प्राणवायू स्रोत, वड, पिंपळ, कडुनिंब, उंबर, बिहाडा, बांबूसह इतर विशेष आकर्षण म्हणून भेटलेले कुंकू या सर्व दुर्मिळ वृक्षांचे वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते संयुक्तपणे करण्यात आले। या जागेवर एका असामाजिक तत्वाची नजर पडली होती। गुरु नानक जयंती, दुसऱ्या दिवशी शनिवार, तिसऱ्या दिवशी रविवार या शासकीय सुट्टींचा फायदा घेत थेट अतिक्रमण करू या हिशोबाने कार्यरत असणाऱ्या सोंगाड्याचा खेळ त्यावेळी आदिवासी पर्यावरण पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी यांनी हाणून पाडला। उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कोर्टामध्ये 3 तारखा झाल्या। जागा शासकीय घोषित झाली। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृणाल पिंजरकर, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूर, प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार मदन जाधव, मुख्याधिकारी राजेंद्र फातले, वाहतूक शाखा प्रमुख गणेश मोरे, वनक्षेत्रपाल शीतल धांदे, वनपाल किरण श्रीखंडे, वनपाल विजय गोंडचोर, ज्येष्ठ पत्रकार संजय जोशी, सामाजिक कार्यकर्ते अभिजित काळमेघ, सहाय्यक अभियंता मिलिंद पाटणकर, ज्येष्ठ कवी राजा धर्माधिकारी, ज्येष्ठ व्यावसायी राजकुमार बर्डिया, तर आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनेचे योगेश खांजोडे, सुरेश प्रजापती, संजय डोंगरे, प्यारेलाल प्रजापती, राजेंद्र मुंदे, मुरलीधर ठाकरे, रामदास म्हसने, सामाजिक वनीकरणचे नलिनी कोठलकर, निरंजन हिरे, विनोद मिश्रा, प्रेमानंद गाडगे, गजानन वसू, मनोज राऊत, तर नगर परिषद अभियंता गोठवाल, निशांत मिश्रासहित संजय दुरतकर, गजानन कलाने उपस्थित होते। एक बड़ा धन्यवाद मैं योगेश खांजोड़े और उनकी टीम को देता हूं, जिन्होंने संगठित डकैतों के गिरोह से इस जगह को बचाने का काम किया। थोड़ी सी तालियां हो जाए। और उससे छोटा सा एक धन्यवाद मैं नगर पालिका प्रशासन को देता हूं, जिन्होंने इस जगह को बचाने के बाद इसकी मरम पट्टी करने के लिए और इसका उद्धार करने के लिए अपने उदार अंतकरण से यहाँ पर पानी की व्यवस्था की, बाकी की व्यवस्था की। निश्चित रूप से नगर पालिका का प्रयास अच्छा है। मेरा ये कहना है, मेरा ये मानना है कि टेंशन लेके कोई भी चीज़ हो नहीं सकती। हंसते हंसाते हुए हमें वृक्षारोपण, पौधारोपण का काम भी करना पड़ेगा। मैं अभी 10 दिन पहले जगदम्बा कॉलेज के अंदर में पौधारोपण के लिए गया था। कॉलेज के लड़कों के सामने मुझे 2 शब्द बोलने पड़े पौधारोपण के लिए, तो मैंने कॉलेज के वो स्टूडेंट लोगों के सामने कहा, पिंजरकर जी साहब भी है, सीओ साहब, मैंने बोला भाई जितना पेड़ों के नीचे और पेड़ों के पीछे तुम प्रेम मोहब्बत करते उतना पेड़ों से भी करेंगे तो ये दुनिया स्वर्ग हो जाएगी। तो वहीं मैंने फिर 2 पंक्तियां और पढ़ दी कि किसी हसीना से मोहब्बत करके अपने दिल को ही जलाओगे, किसी हसीना से मोहब्बत करके अपने दिल को ही जलाओगे। 2-4 पेड़ लगाओ, फल फूल और हवा सब पाओगे। तो बच्चे बड़े खुश हो गए। मेरा ये मानना है कि हम लोगों को पूरे उत्साह के साथ, पूरे समर्पण के साथ, और 100 झाड़ तो ठीक है, हम योगेश भाऊ के पास में बहुत बड़ा ग्रुप है, लेकिन मेरा ये कहना है कि नगर पालिका के पास में 500 कर्मचारी है। एक कर्मचारी ने यदि एक झाड़ के भी संरक्षण का एक संकल्प लिया सीओ साहब के बोलने से, तो 500 झाड़ यहाँ खड़े हो सकते। मुझे वो दिन बड़ा अच्छा लगा जिस दिन योगेश खांजोड़े के बोलने से मैं PWD में आया था और पिंजरकर जी अपने सपरिवार वहाँ पर मुझे झाड़ लगाते हुए दिखे, और उनके सारे क्वार्टर्स के जो लोग थे उन्होंने हर क्वार्टर के सामने एक एक पेड़ पौधा लगाया। एक बड़ा अच्छा दृश्य लगा। तो ऐसा हम सबको मिलके, और ये हमारी अपनी जवाबदारी है, हम सबको इस जवाबदारी के साथ में, हम कोई एहसान नहीं कर रहे, हमने पृथ्वी का जितना नुकसान किया उसकी भरपाई हमको ही करना पड़ेगा। ऊपर से ब्रह्म देवता नीचे आके आपकी रक्षा नहीं करने वाले। इसके लिए हम सबको, किसी भी पार्टी के रहे, आपका कोई भी रहे, आपके मेरे लाख मतभेद हो सकते, लेकिन हमको ये संकल्प लेना पड़ेगा कि 4 झाड़ को मैं बचाऊंगा।
यहाँ पर सीओ साहब इतनी मदद करें। मैं सीओ साहब से आज मेरी पहली मुलाकात है किसी सार्वजनिक कार्यक्रम में। 50 मरतबा मैंने आदरणीय नगर अभियंता से कहा कि संतोष नगर में हमने पेड़ लगाए, भाई एक छोटा सा 150 फुट का हमारे को तार फेंसिंग आप बना के दे। आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटन यांचा आणखी एक कार्यक्रम की आपण बघत असाल की योगेश भाऊंचा एक असा 8 दिवस म्हणा, 10 दिवस म्हणा किंवा 15 दिवस असे जात नाहीत की एखादा कार्यक्रम आलेला नाही आणि त्याबद्दलचा त्यांचा फोन किंवा मेसेज आलेला नाही। असा 8 दिवस किंवा 10 दिवससुद्धा कधीच गेलेले नाहीत आणि जाणारही नाहीत। आणि तसाच वेगवेगळ्या जे नवीन किंवा इतर उपक्रम चालू असतात त्यापैकीच आजचा उपक्रम आणि या उपक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्वजण वृक्षांच्याबद्दल किंवा वृक्ष लागवड ही चळवळ ही जी जोपासना या संघटनेच्या मार्फत होते तर ही फक्त हे वृक्षारोपण नाही, ही वृक्ष लागवडीची चळवळ आहे आणि ही जी चळवळ आहे ही फक्त ही अशी वळवळ करणारी मंडळीच करू शकतात। कारण ते चळवळ कुठलीही करायची असेल तर त्याच्यासाठी एक मनातून एक आंतरिक प्रेरणा असावी लागते आणि ती प्रेरणा ज्याच्याकडे आहे तोच आपलं पूर्ण तहान भूक वगैरे विसरून अशा पद्धतीच्या कामामध्ये स्वतःला झोकून देऊ शकतात। आणि वेळोवेळी आदिवासी पर्यावरण संघटनेनं हे दाखवून दिलेलं आहे की जर त्यांनी एखादा विषय हातामध्ये घेतला आणि जर त्यांना तो करायचा आहे पूर्ण तर त्यांनी तो चांगल्या प्रकारे सक्सेस करून दाखवलेलाच आहे। मग त्याच्यामध्ये हे ग्रीनरीचा विषय असेल, अगदी त्या शाडूपासूनच्या मूर्तीचा विषय असेल, अशा वेगवेगळ्या विषयामध्ये योगेश भाऊ आणि त्यांची पूर्ण टीम अग्रेसर राहिलेली आहे। आणि ज्या पद्धतीनं त्यांनी बाकीचे सगळे विषय हाताळून ते यशस्वी करून दाखवलेले आहे तसं त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा जो दुसरा विषय सध्या सुरू आहे शकुंतलाचा, तर तोही लवकरच सक्सेस होईल असं मला या वृक्षारोपणाच्या निमित्तानं वाटतं। आणि वृक्षारोपणाच्या निमित्तानं आज खूप छान स्पॉट पण आहे आणि आपण बघतोय की इथं जाणारे येणारी मंडळीसुद्धा इथं काय सुरू आहे हे बघतायत। तर आज हे फक्त आपल्या इथं उपस्थित असलेल्या लोकांना बघतायत, रिकाम्या जागेला बघतायत, पण काही दिवसानंतर काही वर्षानंतर इथं जी काही ग्रीनरी उभी राहील, इथं जी काही जंगल उभं राहील तेही हे मंडळी जाताना बघतील आणि खरंच त्यांना पण किंवा येणाऱ्या जाणाऱ्यांना सुद्धा एक निश्चितपणे त्यांच्या डोळ्यांना आल्हाददायक असं वातावरण इथं नक्की बघायला मिळेल। शहराच्या मध्यवर्ती जागेवर झालेल्या या वृक्षारोपणाच्या प्रती जुडवा नगरीने आभार मानले। 2 एकर करोडोची जागा वाचविण्यासाठी हा प्रयत्न यशस्वी ठरला। कार्यकारी अभियंता हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते। त्यांनी आदिवासी पर्यावरणाच्या कामाची स्तुती मोकळ्या मनाने केली। प्रमुख अतिथी तहसीलदार मदन जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले। API गणेश मोरे, वाहतूक शाखा, मुख्याधिकारी राजेंद्र फातले, वनक्षेत्रपाल शीतल धांदे, ज्येष्ठ पत्रकार संजय जोशी, सामाजिक कार्यकर्ते अभिजित काळमेघ यांनी पूर्ण पार्श्वभूमीवरच नाही तर गेल्या 1 वर्षात हार्ट ऑफ द सिटी जागा वाचविण्यासाठी वृक्षारोपण करण्यासाठी झालेला त्रास, वेळेवर मिळणारी नगरपरिषद अचलपूर महसूलची मदत या सर्वांच्या प्रती स्नेह व्यक्त करीत योगेश खांजोडे यांनी विस्तृत माहिती दिली। आणि या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेले सर्व अतिथीगण, खरंच एक अतिशय चांगला उपक्रम या जागेवर आदरणीय योगेश भाऊ यांच्या नेतृत्वात या ठिकाणी होत आहे। या जागेविषयी संजीवनी आपल्याला सविस्तरपणे सांगितलंच आहे। शहराच्या मध्यभागी आणि सर्वांच्या नजरेत असलेली जागा कोणत्या पद्धतीनं स्वतःच्या नावावर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला आणि नावावरच न करता पुढे जाऊन ती स्वतः वैयक्तिकरित्या आपण कशी वापरू याच्या संबंधी या ठिकाणी प्रयत्न झाले। परंतु हे सर्व जागरूक नागरिक, विशेष करून योगेश भाऊंचा या ठिकाणी या सर्व गोष्टीमध्ये अत्यंत मोठा सहभाग आहे। त्याचबरोबर आमची नगरपालिका आणि बाकीचे सर्व डिपार्टमेंट या जागेला वाचवण्याकरिता त्यांनी अथक प्रयत्न केले आणि त्याचं स्वरूप या ठिकाणी आपण पाहतो काय ही जागा आज या वृक्षारोपणासाठी सज्ज झालेली आहे। आणि शहरातल्या या भागात, अशा चांगल्या भागात जर वृक्षारोपण झालं ते खरंच शहराच्या दृष्टिकोनातूनही अतिशय चांगली या ठिकाणी बाब आहे। अशाच प्रकारचे उपक्रम योगेश भाऊंकडून अपेक्षितही आहे आणि ज्या प्रकारे त्यांचं कॅरेक्टर आहे आणि एक जे चरित्र आहे, जे काम ते हातात घेतात ते शेवटपर्यंत नेपर्यंत ते थांबत नाही। आता जवळपास 20 ते 25 वर्षापासून त्यांचा माझा या ठिकाणी संबंध आहे, त्यांना ओळखतो। तर अशाच प्रकारचं काम योगेश भाऊंच्या हातून आणि त्यांच्या संघटनेच्या हातून हो अशीच या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल सर्व चमूंचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद अभिजित भाऊ काळमेघजीने आपले मनोगत व्यक्त केलेले। आता आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री कुणालजी पिंजरकर साहेब, पाटणकर साहेब पण इथे उपस्थित आहेत।
आमच्या योगेश भाऊंना भेटलो आणि भेटल्यावर त्यांनी मला ऑक्सिजन पार्कमध्ये बोलवलं. मला वाटलं चला ठीक आहे, सामाजिक संघटना आहे बुवा, लावले असेल. जेव्हा मी तिथे गेलो आणि पाहिलं तर त्यांचं काम खरंच वाकण्याजोगं आहे. म्हणजे 1 वर्षात त्यांनी जी झाडं होती, म्हणजे मला 5-6 फुटाची झाडं लावले म्हणे आणि ती 10 फुटाची झाली. म्हणजे त्याचं संगोपन कुठल्या पद्धतीने होत आहे किंवा कुठल्या पद्धतीने त्यांनी केलं तर त्याची तळमळ, त्याबद्दल मी त्यांचं खरंच कौतुक करेन, त्यांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं. आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे, इथे आपण शहराच्या मध्यभागी 400 रोपं लावतो आहे. तर ऑलरेडी चिखलदरा किंवा आपलं हे झालं भरपूर वृक्ष आहे, पण इतर ठिकाणी जसं मोठ्या मोठ्या सिटीज झाल्या त्याची भरपाई करणं हे आपलं म्हणजे कर्तव्यच आहे. तर आजच्या या कार्यक्रमात मला वाटते सगळेच डिपार्टमेंट सगळे सहभागी आहेत. सगळ्यात मोठा वाटा आपल्या नगर परिषदेचा आहे. आपले साहेबांचं खरंच अभिनंदन आणि खरंच कौतुक करावं की त्यांनी ही जागा, आम्हाला माहीत आहे की कसं किती प्रॉब्लेम येतात. काही जागा किंवा कुठल्या याला हे करायचं किंवा काही बांधकाम करायचं, तर इतक्या ह्याच्यात त्यांनी सगळं आपलं नगर परिषदेचं पूर्ण आपले कर्तव्य पावर वापरून त्यांनी हे सगळं कार्यक्रमात इथे म्हणजे त्यांच्या सहकार्याने आज आदिवासी पर्यावरण संघटना जी इथे घेत आहे, खरंच कौतुकास्पद आहे. आपल्या सर्वांचं सामाजिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मी खरंच अभिनंदन करतो. योगेश भाऊ त्यांच्या टीमचं, तसेच सामाजिक वनीकरण पोलीस विभाग. SCN न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावतीकरिता पंकज साबू यांचा हा वृत्तांत.